संध्याकाळचे 7 वाजलेत आणि झाले आता तिन्ही संध्याकाळची पूजा पण झाली आणि आज आहे चतुर्थी। कोणती खरेदी आहे ती पहा आता। ही खरेदी आज आहे संकष्टी। संकष्टी असल्यामुळे गणेश मंदिर स्वच्छ करायचे। आता सकाळचे 11:30 वाजलेत। ही वेळ झाली खाली यायला, कारण घरातली सगळी कामं होती, सकाळपासून चालू होतं ते आत्तापर्यंत। आता फक्त साबुदाणा खिचडी तेवढी बाकी आहे उपवासाची। मंदिर स्वच्छ झाली की ते पण बनवून घ्यायचे। 5-6 दिवसापासून मंदिरातली पूजाच केली नाही। माझा पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे मंदिर बंद होते आणि पूजा पण राहून गेली। मी पाणी ते सगळं घेऊन आले इथे। आता मंदिर उघडून पूजा करायची, ते सर्व स्वच्छ करायचे, वरतून मंदिर साफ करायचे, देवाची भांडी, देवाचे कपडे, झाडून सडा रांगोळी आणि मग पूजा। सगळं इथे धूळ खात बसलंय। आता सगळं साफ करायचं। हाताला सगळं चिकट लागत आहे। हे अपार्टमेंटचे कॉमन मंदिर आहे। अपार्टमेंटमध्ये 12 फ्लॅट्स आहेत, त्यामध्ये 12 कुटुंब आहेत, पण कोणीच इथे लक्ष घालत नाही। देवाची प्रतिष्ठापना करून पण 10 ते 12 वर्ष पूर्ण झाली। गणेशाची मूर्ती पंढरपुरातील कारागिराकडून घडवून आणली आणि आणल्यानंतर त्याची विधीनुसार प्रतिष्ठापना पण केली। प्रतिष्ठापनेपासून 2 वर्ष सगळ्यांनीच व्यवस्थित लक्ष घातले। 12 वर्षातले 2 वर्ष तर कमी झाले। 10 वर्षापासून ह्या देवाकडे कोणाचीच लक्ष नाही। रोजची देवाची पूजा, ना आरती, संध्याकाळचा दिवाबत्ती, ना चतुर्थीची पूजा, ह्या सर्व गोष्टी सोबत मंदिरातला बल्ब पण 5 ते 6 महिन्यापासून शॉर्ट झालेला आहे। आता मध्ये लाईट पण नाही आणि रोजच्या रोज संध्याकाळी अंधार पण असतो। हे YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि झाले आता तिन्ही संध्याकाळची पूजा पण झाली आणि आज आहे चतुर्थी। चतुर्थीमुळे मंदिर पण स्वच्छ केले, कारण 4-5 दिवसापासून मला पूजाच करायची नव्हती, त्यामुळे खूप घाण झालं। सगळं क्लीन झाले। देवाचे भांडे घासले, साफसफाई केली, झाडून सडा रांगोळी आणि देवाची व्यवस्थित पूजा करून देवाला हार वगैरे सगळं घातले, नवीन म्हणजे धुतलेले वस्त्र वगैरे चढवले आणि झाली पूजा। ते आता नैवेद्य बनवायचा आहे आणि आज मी खरेदी पण केली आहे, छोटीशी खरेदी केली सोन्याची। कोणती खरेदी आहे ती पहा आता। ही खरेदी केली, छोटंसं क्यूट मंगळसूत्र बनवले आणि डेली यूज साठी मी ते केले, कारण मोठं असल्यामुळे डेली यूजला नाही घालता येत, त्यामुळं हे नवीन करून आणले, आजच करून आणले आणि गाठण वगैरे सगळं आणले। निघालं व्यवस्थित। आयतच घेतलेत डेली यूज साठी, कारण लॉंग नाही जमत दररोजच्या दररोज पण।
आणि कंटिन्यू गळ्यामध्ये राहील माझ्या ते. मंगळसूत्र आणि 4 मणी येतं आणि अशा पद्धतीचे मणी इथे खूप छान दिसायलेत. सगळं व्यवस्थित गाठून वगैरे आणले. आता ते घालायचं आहे. त्याची पूजा ते करून घ्यायची आणि घालायचं. खरेदी केली तरी महालक्ष्मीच्या समोर ठेवते आणि पूजा करूनच मग ते घेत असते. आता ह्याची पण पूजा करून मंगळ्यामध्ये घालायचं. तिकडं बातम्या चालू आहेत आणि इथे माझी पूजा चालू आहे. गणपती हा संकटनाशन देवता आहे आणि तो विघ्नहर्ता पण आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही श्री गणेशापासूनच होते. जिथे श्री गणेशाची पूजा होत नाही त्या पूजेला काहीच अर्थ नाही. अपार्टमेंटमधल्या श्री गणेशाची इतर लोक पूजा जरी करत नसले तरी मला जसे जमेल तसेच करत असते. माझ्या चतुर्थी आधी सुटल्या होत्या. जेव्हापासून मी ही पूजा करते तेव्हापासून चतुर्थीचे उपवास पण धरायला चालू केले आणि चतुर्थीला मोदकासोबत खास स्पेशल नैवेद्य पण बनवते. मला शुगर पण आहे. कुठला उपवास जरी नाही धरला तरी श्री गणेशाची चतुर्थीचा धरतेच. मंदिर स्वच्छ करण्यापासून ते विशेष नैवेद्य आरती पण करत असते. संध्याकाळचे आता 8:30 वाजलेत. झाले सगळं बनवून. आता आरतीची वेळ पण झाली. नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे आणि आरतीचं पण तयार करायचं आहे. आरती ती करायची. आता खाली जाऊन पूजा नैवेद्य आरती करायची आणि मग उपवास सोडायचा. पुऱ्या आणि मोदक तयार झालेत. इकडे पापड पण तळून ठेवलेत. आता फक्त बटाटा भाजी आणि भात राहिला. होत आले जवळपास आता. झाली गणेशाची आरती वगैरे. नैवेद्य आरती झाली. आत्ताच आरती झाली.